नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा मी उभा राहिलेलो आहे. काय समजले? तेव्हा तुमची मतं ही मला मिळालीच पाहिजेत. रसिका, रसिका, रसिका. काय हो अण्णानू? बरं, आजचं माझं शेड्यूल काय आहे? म्हणजे आजची सभा कुठं होणार आहे? नाही नाही, आज सभा नाही आहे. आज चॅनल वाले येणार आहेत तुमची मुलाखत घ्यायला. अंक्या गेलाय त्यांना आणायला. कोण? अंक्या. वाभाड फोडीन. त्याच्यात लाजण्यासारखं काय आहे? काय लाजण्यासारखं आहे मला सांग. लावण्या जोडी ना मुराडली जास्त तुला सांगून ठेवतोय. वांके येणार आहे. या बाजून या, या बाजून या. इकडे इकडे अण्णा, चॅनलवाले आलेले आहेत. चॅनल ए वांक्या, सेम तुझ्यासारखा दिसतोय. नाही नाही, माझं येत आहेत, त्यांचं गेलेलं आहेत. बरं बरं, चॅनलवाले या इकडं. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? बाईट. डायरेक्ट विषयाला हात घातला ना. हो. चला मग सुरू करूया. चला चला सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रणधुमाळी निवडणुकीची या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण आलो आहोत मोरेवाडीचे भावी सरपंच ओंकार भोजने यांच्याकडे. तर आपण आता थेट जाऊया ओंकार भोजने यांच्याकडे. चॅनलवाले ऐका ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा मनुष्य आहे ना, हा माझा कार्य करताय. मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. प्रभाकर मोरे. काय समजले? अण्णा, ते बरोबर बोलतायत. काय काय बरोबर काय बोलतायत? यंदाच्या सरपंचाच्या निवडणुकीत आहे ना, काय विमान उडवायचा? विमान कशाला उडवतो? काय मग काय असं काय? काय मी उभा राहणार आहे. ए कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात म्हणजे? अण्णा, तुमच्याशिवाय मला कोण आहे? तुमच्याशिवाय मला कोण आहे? नाही, कोण नाही. बापासारखं मानलेलं आहे मी तुम्हाला. मग तुम्हाला सोडून मी जाईन कोणाकडे? नाही, काय बरं. मी तुमच्या विरोधात उभा राहणार आहे. ओंकार, काय बोलतोस? तुला कळतंय काय? म्हणजे? डोकं ठिकाणावर आहे? होय तर. अरे माझ्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारा मनुष्य तू 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 माझ्या विरोधात उभा राहिलास मला पाडायला. तुला वाटतं तू जिंकशील? मला जिंकायचं नाहीच आहे. नाही, म्हणजे छे, तुम्ही कुठं मी कुठं? बा ना, मला जिंकायचं नाही आहे. मला फक्त तुम्हाला पाडायचं. तू काय येणार झालास काय मला सांग? म्हणजे? अरे इतक्या वर्ष मी तुला पाळलाय पोसलाय. काय काय बोलतोय? काय कळतंय तुला? काय करतो म्हणजे? मग काय आला? तू निवडणुकीला माझ्या विरोधात उभा हे राहिला. बघा, त्यांच्यासमोर काय बोल नका. तर इथं आलेले आहेत, त्यांच्यासमोर मला असं बोलू नका. मला सांगा, आता आम्ही काय करायचं? तुझं कुठलं कॅरेक्टर आहे? चॅनल वाल्याचं. मग त्या चॅनेलवाल्याचे काय व्हेरिएशन असतील ना, कॅरेक्टरचं पकड आणि त्याचा काहीतरी अभ्यास करतो. हे तुम्ही मला सांगताय? काय तू मला पाडणार आहेस? ए रसिका, याची लायकी आहे? लायकी आहे याची? लायकी आहे काय? नाही अण्णानू, लायकी नाही आहे त्याची जिंकायची. नाही मग? पण तो तुम्हाला पाडू शकता अण्णा. अरे तू माझी पोरगी आहेस ना, मग तू अशी काय बोलतेस? अण्णानू, खरं काय आहे तेच सांगते का नाही मी? काय खरं? आता मला सांगा, आपल्या गावात टोटल 700 मतं आहेत का नाही? 700 मतं, बरं. त्यातले 150 मतं तर याची फिक्स आहेत. त्याचे नातेवाईकच आहेत ना एवढे गावामध्ये. वोट किती होय, आहे? बरोबर. आणि तुमच्या अपोजिटला कोण उभा आहे? तात्या. त्यांचे 300 मतं तर बांधलेली आहेत इतक्या वर्षांपासूनची. आता उरली 250 मतं, ती तुमची आहेत. माझी, हो. त्यातली 30-40 मतं माझ्या इशाऱ्यावर आहेत. इशाऱ्यावर म्हणजे? म्हणजे ती लोक काय माझ्या शब्दाबाहेर नाही आहेत अण्णा. मी जे बोलेन ते ऐकतील, ते माझ्या खिशातली आहेत. अच्छा, म्हणजे खिशातली आहेत. म्हणजे ती 30-40 मतं जी आहेत ती आपलीच झाली का नाही? हा, म्हणजे जीवावर उदार होऊन मी समजा तुम्हाला ती देईन अण्णा, पण त्याचा काय उपयोग नाही ना. तुम्ही हारणार. 150 मतांनी याच्या मुलं तुम्ही हारणार. म्हणजे ह्याची 150 मतं गेली म्हणजे मी हरणार. हारणार ना. ए ओके. म्हणजे अर्ज मागे घे. अर्ज मागे घे. किती पैसा आहेत बोल? नाही, किती पैसा लागतील तर बोल. आवा तेवढा पैसा माझ्याकडे लय फेकीन पैसा तुझ्यावर. बोल किती पैसा हवा तुला? अण्णा, काय बोलता तुम्ही? बोलतो नाही ना, मला पैसे तू नको. पैसे घे. मला अर्ज मागे पैसे. घे. अण्णा, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याची किंमत करू नका. तुम्ही मला पैसे नको आहेत. नाही नाही, शे पैसे नको. मी तुम्हाला वाटलं मी पैशासाठी करतोय. छे, माझी फक्त एकच अट आहे, तरच मी अर्ज मागे घेईन. काय कुठली अट आहे? माझं आणि रसिकाचं लग्न लावून द्या. काय बोललास? हिचं लग्न? अण्णानू बघा, त्यानं मला मागणी घातली. आमचं लगीन लावून द्या ना. बाड फोडीन. ही तुझी जी बोलवाल ते ना,
हा लग्नाची मागणी घालून त्या अशी अशी हासडीने तुझ्या हातात दे ना बसाडे सांगून ठेवतो तुला अण्णानू हा? अण्णानू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा problem आहे? त्याच्याबरोबर लग्न देऊन द्यायला काय प्रॉब्लेम आहे अण्णानू तुम्हाला सरपंच व्हायचंय का नाही गावातलं तुमचा सच्चा कार्यकर्ता सांगताय आणि अण्णानू तुमच्यासाठी हा. याच्याबरोबर एक लग्न करायला मी तयार आहे अण्णानू मारेन धरून अरे हा साधा कार्यकर्ता आहे माझा कार्यकर्ता असू दे. या सरपंचाची पोरगी ह्याच्या गाल्यात बांधू अरे त्याच्यापेक्षा ना तुला मी बावडीत ढकलीन हा बघ याचा नाथोड अण्णा, तुला तू- मी आबाग तुला आमदाराचा पोरगा चांगला मिळवून देतो नाथोड त्याचा अण्णानू अण्णानू काय ए अरे माझा जीव गेला तरी बेहत्तर पण माझी पोरगी मी तुला देणार नाही समजला असं आहे ना हा मग हारण्याची तयारी करा तुम्ही हरण्याची हा करा लय तयारी केलं नाही ना आम्ही मिळून लय काय काय केलेलं आहे काय केलंयस नाही म्हणजे लय तयारी केलेली आहे तुमच्या विरोधात अशा घोषणा केलेल्या आहेत ना एक एक घोषणा घोषणा ऐका ना तुम्ही घोषणा फक्त ऐका ऐका काय घोषणा? घोषणा द्यायच्या ना 9 ऑक्टोबर शिंदेच्या मळ्यामध्ये काय काय घडलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे शिंदेच्या मळ्यामध्ये कोणाचे कपडे फाटले सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे शिंदेच्या मळ्यामध्ये कोणाला सुजवलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे सुनैनाबाईच्या भावाला गटाराचं कॉन्ट्रॅक्ट कोणी कोणी दिलं सांगा की ओ बोरे सांगा की ओ बोरे सुनैनाबाईचा पोरगा कोणासारखा दिसतो ओमक्या काय बोलला अण्णा नाही, नाही. काय 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 हा माझ्यावर आरोप 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 गेला सांगा किंवा मोरे सांगा किंवा मोरे आभार खोलीन तुझा अरे तो काय बोललाच नाही सांगा की मोरे काय अरे ह्या घोषणात ना माझी फक्त बदनामी आहे तुमचा ह्या निवडणुकीचं चिन्ह काय आहे घुंगरू गुंगरू बरोबर आहे बरोबर माझा निवडणुकीचं चिन्ह काय आहे माहिती आहे काय हातोडी नाही तुमचा एक एक घुंगरू माझ्या हातोडीने ठेचून फोडला तर नाव ओंकार भोजने लावत नाही मी निकाल लागला मोरे पडले अण्णांचे घुंगरू हातोडीनं फोडले निकाल लागला मोरे पडले अण्णांचे घुंगरू हातोडीनं फोडले निकाल लागला आणि अण्णा पडले अरे तू घुंगरूवर काय एवढा घासारला दुसरा शब्द ना ऐकायला कसं वाटतं काहीतरी वेगळं बोल ना नाही ना, ना. काय घुंगरू अरे नको रे घुंगरू मी नको. मी यंदा ठरवलेलं आहे यंदा मी शपथच घेतलेली आहे यंदा काय मी तुमचे घुंगरू वाजूच देत नाही ए बाबा काय माझा तू कार्यकर्ता आहेस ना मग? सच्चा कार्यकर्ता माझ्याच तांगड्या माझ्याच गळ्यात घातल्यास तू हा लाज वाटते तुला कार्यकर्ता आहेस ना तू माझा होय बघा अण्णा मी आधी सांगितलंय हा सगळा मिटू शकतो हा थांबू शकतो थांबू शकता म्हणजे मी माघार घेईन हा. तुम्ही निवडणुकीत जिकाल तुमचा एक पण घुंगरू फुटणार नाही का घुंगरू येऊ नको अट फक्त एकच आमचं लग्न लावून द्या नाही 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 या बघ मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यावर लावून देणार नाही म्हणजे अण्णानू असं काय करताय 150 मतांचा प्रश्न आहे ना मा- हा, ओंक्या एवढा दळाडीचं कार्य करताय त्याच्याबरोबर द्या ना लग्न लावून तुम्ही गावचे सरपंच म्हणून निवडून याल आणि हा, अण्णा का? त्यांना फक्त एकदा आमचं लग्न लावून बघा एकदा लग्न लावून बघा हा तुमचा सच्चा कार्यकर्ता तुमच्यासाठी काय करतो तर बघा काय करशील माझ्यासाठी तू काय करशील म्हणजे काय करशील ही निवडणूक आहे ती काय नाही हे काही नाही काय नाही काय नाही त्याच्यात काही राम नाही छे, 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 छे. अण्णा हा, जबान आहे तुम्हाला अच्छा हे हा. हा तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे हा. ना एक ना एक दिवस तुम्हाला पंतप्रधानांच्या गादीत बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या बात आहे. पंतप्रधानाच्या गादीवर हो हो इकडे ये. काय या खुर्च्या दिसताय तुला आजकाल ना मी कधी कधी ह्याच्यावर बसतो पण ह्यातलं सगळं कार्यकर्ता गोळा झालं ना की मी मागे जाऊन बसतो आणि तू पंतप्रधानाच्या गोष्टी करतोस लाज वाटते तुला अरे माझ्या ताटातला घास तुला भरवला आणि तू माझ्यावर उलटलास अण्णा बघा. माझ्यावर अण्णा मी काय सांगतो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे का मला कसला मोह नाही आहे मोह नाही? मी हे सगळं थांबवू शकतो अट फक्त एकच आमचं लग्न लावून नाही द्या. नाही, मी लग्न लावून देणार नाही हे बघ कसे नाही. सांगणार असे अण्णानू ऐका ना त्याचं काय? वाटल्यास अण्णानू तुम्ही त्याला लिहून द्या की आमचं लग्न होणार लिहून द्या हा समजा मी तुला लिहून दिला तू अर्ज मागे घेशील हो नक्की घेशील हो आत्ताच्या आता आज तुझा अर्ज मागे घे नाही, पण आधी तुम्ही लिहून द्या माझ्या शब्दाला विश्वास नाही माझ्या शब्दावर तुझा अण्णा शब्दाच्या काय गोष्टी करताय अरे, विश्वास ठेव माझ्या नको शब्दावर नको तुम्ही आमच्या समोर कित्येकांना शब्द दिलेले आहेत आणि मागे फिरवलेले आहेत शकुंतलाबाईचं काय झालं आम्हाला माहित नाही कोण शकुंतलाबाई अण्णानू काय बोलतोय एक मिनिट. कोण शकुंतलाबाई काय अरे बाई, अगं हे इथं काढण्याची गरज आहे का मला सांग? स्टॅम्पवर लिहून अरे, द्या कशाला? नो तुम्ही स्टॅम्पवर लिहून अरे द्या बाबा ऐक ना माझा स्टॅम्प पेपरवर अरे पण तू अर्ज अण्णा, मागे मी घेशील तुमच्या तर कार्यकर्ता काय आहे. ना? मी तुम्ही शपथ घेऊन सांगतो हॅलो? नाही नाही शपथ नाही हे बघ नो. माझं ऐक तू थांबा ऐक म्हणजे थांबा काय झालं? निवडणूक ऑफिस मधनं फोन आहे जरा थांबा हॅलो
हा बोला, मोऱ्यांची मुलगीच बोलते. हा. हा, फोन आला. ओंकार भोजनेंचा प्रचार पण मीच बघते. बोला ना, काय झालं? काय? हा हा. हो काय? काय झालं? अरे बापरे. नाही मग हा, ते नाव फायनल करून टाका ना. हा, करून टाका. हा हा, थँक्यू. बरं ठेवते. ठेवते. चालेल. ए तू काय नाव कन्फर्म करा. हा काय नेमकं काय आहे याच्यात? अण्णांनी एक मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे कसला प्रॉब्लेम झालाय? तो तुमचा फॉर्म भरला होता ना निवडणुकीसाठी, तो रिजेक्ट झालाय. घ्या, आता काय कराल? आपोआप घुंगरू पसरलं. तू हसू नको. म्हणजे तुझा फॉर्म पण रिजेक्ट झालाय. काय? माझा फॉर्म तू भरलास ना? माझा पण हिनच भरला. हो, मी भरला होता पण त्यात चुका झाल्या. चुका कशा झाल्या? पण टेन्शन घ्यायचं काय काम हा. नाही. फॉर्म बी मी भरला होता ना तुमच्या दोघांचा, त्याच्यामध्ये माझं नाव होतं. त्याच्यामुळं त्यांनी माझा फॉर्म एक्सेप्ट केलाय आणि आता सरपंच पदासाठी मी उभी राहणार आहे. चालेल. नाही चालेल, हा हरकत नाही. म्हणजे मला काय सरपंच बाईचा नवरा म्हणून मिरवायचा आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. आणि माझी 150 मत आहे ती तुला घे. नाही बघ कसं आहे, आपलं लग्न होणार आहे. माझं काय तुझं काय, आपण काय वेगळा ठेवत नाही. काय कळलं? तू बरोबर. घेऊन टाक. नाही ओंक्या, आता लग्न नाही करू शकत. म्हणजे साध्या कार्यकर्त्याबरोबर एखाद्या सरपंच बाईनं लग्न करायचं, लोक काय म्हणतील ना, अण्णानू? बरं नाही दिसत. ते राहू द्या. अण्णानू, तुम्ही कोणीतरी एखादा आमदार लेवलचा मुलगा शोधा माझ्यासाठी. आमदार लेवलचा पोरगा स्वतः म्हणजे मग मी काय करू? तू माझ्या निवडणुकीची घोषणा दे. दे ना, दे. अरे येऊन येणार कोण? रसिका शिवाय आहे. नाही रसिका नाही, रसिका ताई म्हणायचं. काय म्हणायचं? रसिका ताई. हा. रसिका ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. रसिका ताई मोरे है, बाकी सब चोरे है.